मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं मार्केट बघण्याच्या अगोदर एक बातमी तुम्हाला दाखवायची आहे. बातमी बघू शकता. वेरेनियम क्लाउड लिमिटेड हे शेअरचं नाव आहे. शेयरों के भाव शुक्रवार 22 मार्च को करीब 5% का गोता लगाकर अपनी लोअर सर्किट पर पहुंच गया. म्हणजे वेरेनियम क्लाउड शेअर हा आज लोअर सर्किटमध्ये होता 5%. कंपनी के शेयरों में यह गिरावट उसके प्रमोटर हर्षवर्धन साबले के खिलाफ गैर जमानती गिरफ्तारी वारंट जारी होने के बाद आया. यह गिरफ्तारी वारंट बॉम्बे हाईकोर्ट ने जारी किया है. लाइव लॉ वेबसाइट के मुताबिक साबले के ऊपर करीब 49.53 करोड रुपये कर्ज त्यांनी चुकवलेलं नाही, त्याचा तो आरोप आहे. आणि ते वॉरंट 1 एप्रिलची समयसीमा त्या वॉरंटला दिलेली आहे. आणि त्यामुळे आज शेअर 5% खाली पडलेला आहे. हा शेअर तुमच्याकडे जर असेल तर सावध व्हा, कारण पुढं काय होईल सांगता येणार नाही. पुढं बघूया. वेरेनियम क्लाउड लिमिटेड के शेयरों में अक्टूबर 2023 से ही, म्हणजे अक्टोबरपासून हा शेअर गिरावट देखी जा रही है. म्हणजे अक्टूबरपासून हा शेअर पडतोय. इसके शेयरों का पिछले 1 साल का उच्चतम स्तर 240 रुपये है, जहां से स्टॉक में करीब 80% की गिरावट आ चुकी है. म्हणजे वर्षाचा जो हाय आहे त्याचा 240 आहे आणि त्याच्यापासून 80% हा शेअर आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतोय. लाइव लॉ का रिपोर्ट का हवाला देते हुए वेरेनियम क्लाउड ने कहा कि मामला फिलहाल कोर्ट के विचाराधीन आहे. आता एक कोर्टाच्या विचाराधीन आहे ते सगळं आहे, पण प्रमोटरनं पैसे भरलेले नाहीत, कर्ज भरलेले नाही आणि वारंवार नोटीसही दिल्या असतील, पण जास्त वेळ लागल्यामुळं अटक वॉरंट जारी केलेलं आहे. शेअरचं जर पाहिलं तर 5%चं लोअर सर्किट आपल्याला इथं पाहायला मिळते. 49 रुपये 40 पैसे शेअरची सध्या किंमत आहे. प्रमोटर जर पाहिलं तर ऑक्टोबरपासून शेअर पडला होता आणि प्रमोटरनं तुम्ही इथं बघू शकता सप्टेंबरला 63% प्रमोटर होल्डिंग होती, ती डिसेंबरला 36%वर आणली आणि ऑक्टोबरपासून शेअर पडतोय. लक्षात आलं. आणि अर्धी जवळपास 45% किंवा जवळपास अर्धी होल्डिंग त्यांनी विकून टाकलेली आहे. आणि कोणाला विकली? 36% जे पब्लिक होती, 35% इथं बघू शकता 35% ही पब्लिक होती, तर पब्लिक झाली 63%. म्हणजे पब्लिकच्या गळ्यात सगळे शेअर ह्या प्रमोटरनं मारलेले आहेत. तर पुढं काय होईल हे तुम्हाला ह्याच्यावरूनच लक्षात येत असेल. चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये कंपनीचा जो शेअर आहे तो जवळपास 40 रुपयाला इथं तुम्ही इथं बघू शकता जवळपास 40 रुपयाला होता आणि तो 400 रुपयापर्यंत गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तुम्ही इथं बघू शकता 400 रुपयापर्यंत तो गेलेला पाहायला मिळतोय. आणि किती आठवड्यामध्ये? तर इथं विकली चार्ट आहे तुम्ही बघू शकता. तर हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आठवड्यामध्ये कंपनीचा शेअर हा 40 रुपयावरून 400 रुपये म्हणजे 10 पट गेला. म्हणजे फक्त 4 महिन्यामध्ये शेअर 10 पट झालेला आहे. आणि त्या रॅलीला बघून बरेच जणांनी शेअर खरेदी केलेला असू शकतो. म्हणून कोणताही शेअर पळत असेल तर खरेदी करू नका. तो कितीही चांगला असेल तरी तो खरेदी करायला नाही पाहिजे. बजाज फायनान्स असला तरीही, डीमार्ट असला तरीही किंवा कोणताही असला तरी पळणारा शेअर कधीच खरेदी करायचा नाही. हा नियम बनवून टाकायचा. तो जर चांगला शेअर असेल आणि 20-25%, 30% खाली आला तरच आपलं पहिला हप्ता आपण त्याच्यात लावायला पाहिजे. हा नियम बनवला तर आपण शेअर मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता वरून 400 रुपयाचा शेअर आज 49 रुपयावर आलेला आहे. आणि पुढं काय होईल तर हे तुम्हाला आता लक्षात येईल. लोअर सर्किट लागत जातील खाली आणि पैसा पब्लिकचा गेला. प्रमोटरनं तर त्याची होल्डिंग विकली आणि ते रिकामे झालेले आहेत. तर अशा चुका होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही बातमी सांगितली. कालही तुम्हाला बातमी सांगितली होती. तर अशा डोळसपणे सगळं मार्केटमध्ये पाहूनच कोणताही शेअर खरेदी करायला नाही पाहिजे. त्याचे फंडामेंटल, त्याचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली असेल तरच आपण त्याच्यात पैसा लावला पाहिजे. एवढंच सांगण्याचा हा उद्देश आहे. बाकी काही नाही. तुमच्याकडे हा शेअर असेल तर ठेवायचा की नाही तो निर्णय तुम्ही घ्यावा.
आजचं मार्केट बघूया. BSE सेन्सेक्स 190 अंकानं वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. निफ्टी 50 84 अंकानं वाढलेला आहे. निफ्टी बँक 178 अंकांनी वाढलेला आणि निफ्टी मिड कॅप 279 अंकांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वाढणारे स्टॉक जर पाहिले तर 1481 आणि पडलेले स्टॉक 747 होते. आज भारतीय शेअर बाजाराने होळी साजरी केली. इथं बघू शकता तुम्ही. सणापूर्वी गुंतवणूकदाराच्या संपत्तीत सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी आज 22 मार्चला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवस आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाढ झालेली पाहत आहोत. आजची आपण कंपनी बघणार आहोत प्रीती इंटरनॅशनल. ही छोटी कंपनी आहे आणि कोणती ती आता जी आपण बातमी पाहिली ती एक छोटीच कंपनी होती. अशा छोट्या कंपनीत छोटा पैसा लावा. पुढं काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. जरी कंपनी चांगले प्रॉफिट देत असेल तरी ही मायक्रो कॅप कंपनीमध्ये आपण फक्त आपली 10% होल्डिंग पोर्टफोलिओची लावली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त लावायची नाही. कारण अशा जर कंपन्या आपण जास्त होल्डिंग लावली, जास्त पैसा लावला आणि तो शेअर जर अशा काही कारणामुळे पडला तर आपला पोर्टफोलिओ पूर्ण डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून अशा कंपनीमध्ये थोडा पैसा लावायचा असतो. 171 प्रीती इंटरनॅशनल या कंपनीचं नाव आपण इथं बघू शकता. 171 सध्या तो ट्रेड करत आहे. 2.80% तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ही फर्निचर बनवणारी कंपनी आहे. आपल्या घरामध्ये जे लागतं फर्निचर ती फर्निचर बनवते. इथं बघू शकता PILने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाच्या डिझाईन्स आणि उत्पादनासाठी योग्य प्रतिष्ठा मिळवली आहे. ग्राहक प्रीतीला विश्वास ठेवू शकतील असे नाव म्हणून ओळखतात. सध्या आमची उत्पादने USA, स्पेन, हॉलंड, तुर्की, चीन आणि इतर अनेक ठिकाणी निर्यात केली जातात. आमच्यासाठी हा प्रवास अप्रतिम होता आणि आमची योजना पुढे चालू ठेवण्याची आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक पावलाबरोबर शिकत आहोत आणि विकसित होत आहोत. ते फर्निचरचे मी इथं फोटो तुमच्यासाठी काही आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता. वेगवेगळे फर्निचर जे आपण घरामध्ये उपयोगी आणतो ते आपल्याला लागतात. तर ही कंपनी ते बनवते आणि चांगल्या किमतीमध्ये ही आपल्याला उपलब्ध करून देत असते. मार्केट कॅप जर पाहिलं तर 228 करोडचं मार्केट कॅप आहे. छोटी कंपनी आहे. थोडा पैसा लावू शकतो. 171 करंट प्राईस चालू आहे. 21चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROCE जर पाहिला तर 31.9 चांगला आहे. म्हणजे 32 जवळपास. ROE 23.6 आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू शकता इथं पण वाढलेले इथं पण वाढलेले आहेत. आणि स्टॉकचा PE जो आहे तो मीडियन PEच्या खाली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री आहे. म्हणजे जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे. कंपनीवर अतिशय थोडंसं कर्ज आहे. सेल्स जर पाहिले तर सेल्स बघा 2018 पासून 10 करोडचे सेल्स आहे. म्हणजे 18 आणि आता 24 म्हणजे 6 वर्ष झालेत. 6 वर्षामध्ये कंपनीनं सेल्स जवळपास 9 पट केलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 6 वर्षांमध्ये कंपनीनं सेल्स 9 पट बनवलेले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट बघू शकता 1 करोडचं प्रॉफिट आहे. 10 करोड झालं. म्हणजे सेल्स 9 पट वाढले तर प्रॉफिट 10 पट वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे. बघू शकता. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आहे 5 वर्षाचे 45, 3 वर्षाचे 91 आणि 1 वर्षाचे सध्या 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे CAGR आहे या कंपनीनं चांगली दिलेले आहेत. चार्ट तुम्ही बघू शकता. चार्ट जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल की इथं कंपनीनं 2 वेळेस जेव्हा कंपनी पडली होती इथंच बरोबर सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. इथं बघू शकता. आणि आता सध्या 170वर ट्रेड करत आहे. त्यामुळं कंपनी चांगले प्रॉफिट जनरेट करते. सेल्स चांगली आहे आणि सध्या आपल्याला वरून डिस्काउंटवर मिळत आहे. तुम्ही बघू शकता 300वर गेलेला हा स्टॉक आज 170वर मिळत आहे. त्यामुळं वरूनही आपल्याला चांगलं डिस्काउंट आहे. तुमच्याकडे हा स्टॉक नसेल तर वॉचलिस्टमध्ये ठेवा. जर तो खाली 150वर आला तर गुंतवणुकीची चांगली संधी आहे. नसेल तर थोडा ॲड करू शकता. कारण सध्याही तो सपोर्टवर असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. कारण वारंवार इथं जे रेजिस्टन्स त्यांनी फेस केला होता तोच आता इथं आपल्याला सपोर्टचं काम करत असलेला दिसत आहे. दुसरी कंपनी आहे डीमार्ट. डीमार्टबद्दल तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. आज 3.06% वाढून तो 4,290वर गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसापासून डीमार्ट वाढत नव्हता. बऱ्याच लोकांची तक्रार होती की डीमार्ट वाढत नाही म्हणून. 2,79,000 करोडचं मार्केट कॅप आहे. करंट प्राईस 4,290
आणि 115चा PE आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा PE खूपच जास्त आहे. बघूया पुढं PE कसा जास्त आहे. तर ROCE पाहिलं तर ROCE 20, ROE 16, फेस व्हॅल्यू 10, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट हा होऊ शकतो. EPS बघा, कंपनीचे EPS हे कंटिन्यू वाढलेले आहेत. स्टॉक आपल्याला मीडियन PEच्याही खाली मिळत आहे. हा मीडियन PE आहे, मीडियन PEच्याही खाली आपल्याला स्टॉक मिळत आहे. कंपनी ही सुद्धा जवळपास कर्जमुक्त आहे. सेल्स पाहिले तर सेल्स तुम्ही बघू शकता, मार्च 2016 पासून 8,500 करोडचे सेल्स 48,000 करोडपर्यंत आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. म्हणजे सेल्स चांगले ह्या कंपनीचे आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 212 करोडचं प्रॉफिट 2,433 करोडपर्यंत आलेलं आहे. हे 3 क्वार्टरचं आहे, हे लक्षात घ्या. तर प्रॉफिटही कंपनीने चांगले वाढवलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर तोही आपल्याला इथं चांगलाच दिसेल, कारण सेल्स आणि प्रॉफिट चांगली आहे. स्टॉक प्राईस CAGR 5 वर्षाचा 23% आहे आणि 3 वर्षाचा 12 असेल तर आपण गुंतवणूक करतच नाही. 25च्या पुढं असेल तरच आपण गुंतवणूक करतो. पण मागच्या 2-3 वर्षापासून हा शेअर चालत नाही, म्हणून आपल्याला इथं हे कमी दिसत आहेत. कारण सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर 74.64 ही प्रमोटर होल्डिंग आहे आणि FII 7.96 आहे. म्हणजे सध्या मागच्या 2 क्वार्टरपासून FIIनं इथं होल्डिंग वाढवलेली आपल्याला दिसते. 8.17 होती, त्याच्यानंतर कमी केली 7.67 आणि पुन्हा आता 7.96 केलेली आहे. DI जर पाहिलं तर 8.45 आहे. DIनं सुद्धा इथं होल्डिंग वाढवलेली आहे. इथे कमी होती, त्याच्यानंतर 8.25 केली, 8.45 केलेली आहे. गव्हर्नमेंटने 0.06 स्टेक घेतलेला आहे आणि पब्लिक 8.87 असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चार्ट जर बघितला तर चार्टचं ब्रेकआउट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. इथं बघा, इथं बघू शकता तुम्ही चार्टचं, हा जो रेजिस्टन्स होता, इथंही रेजिस्टन्स होता, इथंही रेजिस्टन्स होता, तो त्याने इथं ब्रेक केलेला आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ब्रेकआउट देऊन हा स्टॉक वर गेलेला आपल्याला इथं लक्षात येत आहे. इथं बघू शकता वरून अजून किती डिस्काउंट आहे, तर वरून अजूनही याला जवळपास 27% डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे स्टॉक जिथं वर गेलेला होता तिथून आज आपल्याला बराच खाली मिळत आहे. तर वरूनही चांगलं डिस्काउंट अजूनही आहे. हे चॅनल जर पाहिलं तर ह्या चॅनलमध्ये आपल्याला लक्षात येईल की वारंवार स्टॉक इथं रेजिस्टन्स घेतला होता, इथं सपोर्ट घेऊन तो वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे वारंवार. आणि आता तो वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर वर तो इथं आला तर जवळपास 4,550 किंवा 4,600पर्यंत तो जाऊ शकतो. शॉर्ट टर्ममध्ये घेणारे जे असतील त्यांनी इथं खालीच घ्यायला पाहिजे होता, पण त्यावेळेस चर्चाही केली होती की स्टॉक हा 3,650पर्यंत जाईल, म्हणून हा व्हिडिओ पण बनवला होता, तुम्हाला लक्षात येत असेल. तर इथं स्टॉक आला आणि त्याच्यानंतर वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. वन डेचा चार्ट बघूया. वन डेच्या चार्टमध्ये आपल्याला इथं लक्षात येईल, हा वन डेचा चार्ट आहे, इथं तुम्ही बघू शकता वन डेच्या चार्टमध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात येत आहेत. हाही तोनी वारंवार त्यानं मध्ये रेजिस्टन्स फेस केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि हाही रेजिस्टन्स आहे आणि वारंवार सपोर्ट घेतलेला आहे. तो इथं तुम्ही इथं बघू शकता, वारंवार हे सपोर्टचे पॉईंट आहेत खाली आणि तिथून आता स्टॉक वर गेलेला आपल्याला दिसत आहे. चांगला स्टॉक आहे, अजून वर 27% तो वर जाऊ शकतो. त्याच्या ऑल टाईम हायला टच करण्यासाठी अजूनही भरपूर डिस्काउंट आहे. ज्यांनी घेतला नसेल, FMCGमध्ये एकदम हा स्टॉक पोर्टफोलिओ स्टॉक आहे. प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये हा असायलाच पाहिजे, कारण विना टेन्शन हा तुम्हाला कसेही 10 वर्षात पैसे 10 पट करून देऊ शकतो. विना टेन्शन, त्याच्यापेक्षा जास्तच पण कमी नाही. त्यामुळं तुमच्याकडे नसेल तर स्टॉकमध्ये ह्या स्टॉकसाठी विचार करा, चांगला आहे की नाही, अभ्यास करा आणि मग ठरवा. मित्रांनो, आता 3 दिवस सुट्टी आहे. सोमवारी धुलिवंदनाची सुट्टी आहे मार्केटला. त्यामुळं ह्या 3 दिवसामध्ये माझा असा विचार आहे की पोर्टफोलिओ कसा असावा, कोणते स्टॉक पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. एक समजा 4-5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तर 4-5 लाख रुपयामध्ये कसा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे, कोणते स्टॉक घेतले पाहिजे व किती स्टॉक घेतले पाहिजे. तर ह्याविषयी मला वाटते की एखादा व्हिडिओ बनवावा की तुम्हाला सुलभ होईल की पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. तुम्ही बनवला असेल तर त्याच्यामध्ये कोणते स्टॉक असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे याची चर्चा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की पोर्टफोलिओबद्दल असा एखादा व्हिडिओ यायला पाहिजे तर कमेंटमध्ये येस म्हणून सांगा. मी लगेच उद्या तुम्हाला तसा एक व्हिडिओ
बनवून लोड करू शकतो. मग तुम्हाला त्याच्यामध्ये सोपं होईल की पोर्टफोलिओ कसा बनवला पाहिजे. तर कमेंटमध्ये कळवा. बनवायचा असेल तर येस म्हणून लिहा. आणि आता बनवलेला हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणताही सेल करा किंवा बाय करा याची आपण इथं व्हिडिओमध्ये सांगत नाही. तर तुम्ही ठरवायचं, अभ्यास करायचा, ठरवायचं, कारण लॉसही तुमचा आहे, प्रॉफिटही तुमचंच आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.